हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे पहा, नेमकंच आता दसरा झालेला आहे। दसरा होऊन 1-2 दिवस म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे। तर आता दिवाळी नेमकं जवळ आहे। दिवाळी आहे आपली 17 तारखेपासून। समजा कोणी नवीन आहे त्यांना अशी मी 10-15 टॉपिक सांगणार आहे, कारण की जे कोणी नवीन आहे त्यांना खूप महत्त्वाचे ठरतील। व्हिडिओ चालू ह्याच्यावर आपण कसे म्हणजे तयार करा आणि तुमचे ते व्हिडिओ व्हायरल पण होतील, कारण की आपण व्हिडिओ तयार करताना आपल्या लक्षात येत नाही आपण आजचा ब्लॉग कशावर तयार करावं कशावर नाही। तर या दिवाळीसाठी मी तुम्हाला असे काही म्हणजे आपल्याला वेगवेगळे काही करायचं नाही, जे आपण रोजचे नवीनच म्हणजे हे करणार तयारी त्याच्यानुसारच मी सांगणार आहे। हे पहा, दिवाळी येणार आहे म्हणल्यानंतर पहिला आपल्याला टॉपिक भेटतो। पहिला टॉपिक घ्यायचा साफसफाईचा। एक व्हिडिओ होतोच साफसफाई आपण म्हणजे घरामधली करतो, कपाटापासून चालू, सोफा हॉलमधलं, किचनमधली किंवा बेडरूममधली सगळी अशी साफसफाईचं म्हणजे एक आपला ब्लॉग तयार होतो। कामे पटकन कशी आणि कशी आवरायची कशी नाही आणि वेळेची बचत कशी करून कामे पटपट तयार करायची याच्यावर सुद्धा आपला एक ब्लॉग तयार होतो। दिवाळीच्या सणाचं महत्त्व काय आहे काय नाही याच्यावर सुद्धा एक तयार करणं आवश्यकच म्हणजे होतो। दिवाळीच्या सणाबद्दल माहिती सांगायची, त्याचं महत्त्व काय आहे काय नाही ते पण सांगून एक मस्तपैकी आपला ब्लॉग तयार होतो। आणि दिवाळी कोणत्या दिवसापासून चालू होते, आपण दिवे कोण्या दिवशी लावतो याच्यापासून हे सुद्धा एक ब्लॉग तयारच होतो आपला, की कारण की दिवाळी हे आणि वसुबारस कोण्या दिवशी आहे कोण्या दिवशी नाही, वसुबारसची पूजा कशी केली जाते कशी नाही ते सुद्धा एक आपला ब्लॉग होतो। आणि आपली पूजेची पण माहिती जे काही आपल्याला आहे ते आपण इतरांना सुद्धा सांगू शकतो आणि आपला एक ब्लॉग तयार होतोच। आणि धनतेरसच्या दिवशी पूजा कशी करायची कशी नाही, धनतेरसची पूजा आपल्याला म्हणजे त्या दिवशी काय काय वस्तू खरेदी करायच्या काय काय नाही याच्यावर सुद्धा एक आपला ब्लॉग नक्कीच तयार होतो। दुसरं काही नाही, जे काही आपण दिवाळीला करतो त्याच्यानुसारच आपल्या पण त्यावेळेस आपल्याला समजत नाही की आजचा ब्लॉग आपण कसा म्हणजे तयार करायचा कसा नाही। तेच मी सांगायले की हे तुम्ही जे टॉपिक निवडचाल त्याच्यानुसार तुमचे नक्कीच व्हिडिओ व्हायरल होतील, याच्यानुसार तुम्ही ब्लॉग तयार करा। दिवाळीची लक्ष्मीपूजन कशी केली जाते, लक्ष्मीपूजनची तयारी काय काय केली जाते त्याच्यानुसार एक लक्ष्मीपूजनचं महत्त्व सांगायचं थोडक्यात, त्याचा एक ब्लॉग तयार होतो। भाऊबीज कधी आहे आणि भाऊबीज कशी साजरी केली जाते ते पण एक ब्लॉग तयार होतोच। धनतेरसच्या दिवशीची एक झाला, भाऊबीजची झाली, वसुबारसचा झाला आणि मग दिवाळीच्या फराळीची लाडू करंज्या चकली अनारसे शंकरपाळे तुम्ही जसं म्हणजे करचाल त्याच्यानुसार आपले ब्लॉग या फराळीमध्ये तुमचे तयार होतील। आणि मग शॉपिंग ड्रेस वगैरे साड्या आकाशकंदील दिवे पणत्या हे जसे आपण शॉपिंग करचाल त्याच्यानुसार आपला एक ब्लॉग तयार होईल। आणि घर कसं म्हणजे आपण सजवलं डेकोरेशन कसं केलं त्याच्यानुसार सुद्धा आपला एक ब्लॉग तयार होतो। असे म्हणजे भरपूर सारे घेतो म्हणलं तर आपले ब्लॉग तयार होतात। पण मी हे मला वाटलं की असे आपण सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या ताईंना की असे काही ब्लॉग आहेत, असे निवडले तर नक्कीच तुमचे ब्लॉग व्हिडिओ व्हायरल होतील।
असं मला वाटलं, मी ते तुम्हाला सांगत आहे. याच्यानुसार तुम्ही ब्लॉग नक्कीच तयार करा. किंवा समजा कोणची तुमची पार्लरची शॉपिंग असो, पार्लरमध्ये जर समजा तुम्ही कुठली म्हणजे वस्तू काही आणत असाल मेकअपमध्ये, ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करू शकता. अशा भरपूर साऱ्या आहेत. आणि ज्या दिवशी आपण गोवर्धन पूजा करतो त्या दिवशीचा सुद्धा आपला 5 पांडव ते करतात, त्याचंसुद्धा ब्लॉग तयार होतोच. रांगोळीचा तुम्ही रांगोळ्या जशा काढचाल तशा भरपूर सारे असे म्हणजे आपले ब्लॉगसाठी म्हणा किंवा व्हिडिओसाठी म्हणा, म्हणजे आपल्याला असे व्हिडिओ भेटले जातात. तुम्ही नक्कीच असे ब्लॉग तयार करा. तुम्ही नक्कीच असे ब्लॉग तयार करा, तुमचे व्हायरल होतील. आता दिवाळी आपली नेमकंच 15-16 दिवसावर आहे. 17 तारखेला वसुबारस आहे आणि धनतेरस 18 तारखेला. तर वसुबारसपासून आपली दिवाळीला चालू होतं. तर चला तर मग आता दिवाळीच्या आपल्या साफसफाईसाठी चालू करा, कारण की तुमची धावपळ होणार नाही. कारण पद्धतशीर आपले जसे आपण रोजचे एक कामं जरी केले तर पद्धतशीरपणे आपले कामं होऊन जातील. तर वेळेवर धावपळ होणार नाही, काही नाही. तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. कोणाकोणाला आवडला ते पण सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. चला तर मग बाय. नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजचा ब्लॉग कुठपर्यंत पोहोचला हे पण सांगा. चला बाय. भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये उद्याच्याला.